नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन स्वाध्याय पाहणार आहोत. परिसर अभ्यास भाग 2 मधील हा पाठ 6वा आहे. या पाठाचं नाव आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. आज आपण त्याचा स्वाध्याय पाहूया. चला तर मग तुम्ही तयार आहात ना माझ्यासोबत? चला. पहिला प्रश्न काय आहे पाहू. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. पहा हा प्रश्न. पुण्याच्या नैऋत्येला असलेले टिंबटिंब देवालय मोठे रमणीय स्थान होते. काय आहे बरं याचं उत्तर? अरे वा, छान उत्तर दिलं. रायरेश्वराचे. पहा हा. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. आता पुढे. मावळात ठिकठिकाणी काही टिंबटिंब मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. याचं उत्तर पहा हा. उत्तर आहे देशमुख. पहा हा. मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. पुढे तिसरा प्रश्न. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंबटिंब तयार केली होती. काय येते हा रिकाम्या जागी पहा. बरोबर, राजमुद्रा. पहा हा. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. आता आपण एका वाक्यात उत्तरे पाहणार आहोत. पहा हा प्रश्न. पहिला प्रश्न आहे हा. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? कोण सांगेल बरे याचे उत्तर? अगदी बरोबर. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकाऱ्यांना शेवटी निश्चयाने बोलले की हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रीच्या मनात आहे. श्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया. पुढील प्रश्न दुसरा. जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? कोण सांगताय उत्तर? सगळ्यांचे हात वर पाहिजेत. बरोबर. याचं उत्तर आहे आपण मनी जे धरले ते शिवबा पूर्ण करणार असा जिजाबाईंना विश्वास वाटू लागला. पहा पुढील प्रश्न. प्रश्न तिसरा. शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खडानखडा माहिती मिळवली? पहा हा याचं उत्तर. शिवरायांनी चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी याची खडानखडा माहिती मिळवली. आता प्रश्न चौथा. शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले? पहा हा याचं उत्तर. शिवरायांनी मावळांतील मराठ्यांच्या आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालायचे ठरवले. आता पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत हा. पहा हा. प्रश्न पहिला आहे. शिवरायांचे कोणते ध्येय होते? पहा हा याचं उत्तर. शिवरायांचे पुढील ध्येय होते. यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही. सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे, खपायचे आणि त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचे. आता पुढील प्रश्न. शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? पहा याचं उत्तर. स्वराज्य स्थापनेच्या आपल्या नव्या उद्योगाला लागल्यावर शिवराय मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करणे, डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी, घाट, चोरवाटा
निरखणे अशा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला. थँक यू.